या सगळ्या बिनबुडाच्या आरोपांवरती काय बोलण्यात अर्थच नाहीये। मी तुम्हाला सांगितलंय, या महिलेला ज्यांचं नाव तुम्ही आत्ताच सांगितलं पवार, यांना आजपर्यंत मी आयुष्यात एकदाही बघितलंही नाहीये। त्यामुळे त्यांना धमकवण्याचा प्रश्न उद्भवत नाही। एक नंबर 2, आपण धमकवतो कधी, जेव्हा आपली बाजू कमजोर असेल तेव्हा। आपण एक लक्षात घ्या, या कुलाबा विधानसभा मतदारसंघात 1 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत मला 50,000 मतांचं मताधिक्य आहे। वॉर्ड क्रमांक 225 मध्ये मला 12,000 मतांचं मताधिक्य आहे। वॉर्ड क्रमांक 226 मध्ये मला 14,000चं मताधिक्य आहे। वॉर्ड क्रमांक 227 मध्ये मला 9,000 मतांचं मताधिक्य आहे। त्यामुळे माझ्यासाठी हे तिन्ही वॉर्ड अत्यंत सुरक्षित आहेत आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीचा विजय ह्या वॉर्डातनं निश्चित असताना कोणालाही धमकावण्याचा किंवा कोणालाही विड्रॉ करायला सांगायचा प्रश्नच येत नाही। नंबर 3, जर का आपण बघितलं तर विड्रॉलची तारीख कधी होती? विड्रॉलची तारीख मला वाटतं 2 तारीख होती। आजची तारीख काय आहे? 7 तारीख। मग 5 दिवस काय प्लॅनिंगमध्ये गेले का? 5 दिवस तुम्ही प्लॅनिंगमध्ये घालवले का? वेगवेगळ्या राजकीय पक्षांना पकडून त्यांच्याबरोबर स्कीमिंग करून मग या संदर्भातला खुलासा करावा? मला एक समजत नाही, विरोधी पक्षातले खासदार हे त्या महिलेच्या बाजूला बसून स्टेटमेंट करतात, यातून राजकीय प्रकरण आहे, हे संपूर्णपणे पॉलिटिकली मोटिवेटेड आहे, हे स्पष्ट आहे। आपण एक लक्षात घ्या गोष्ट, की या मतदारसंघात शिवसेना असो किंवा काँग्रेस असो किंवा इतर कोणी पक्ष असो, यांना आपला पराजय स्पष्ट दिसत आहे आणि त्यामुळे एक फेक नॅरेटिव्ह करायचा प्रयत्न करत आहेत। परंतु कुलाब्यातली लोक यांची सेवा मी गेले 15 वर्ष सातत्याने केलेली आहे। मकरंद नार्वेकर नगरसेवकांनी केली आहे, हर्षिता नार्वेकरांनी केली आहे आणि त्यामुळे आम्ही केलेल्या कामावरती आम्हाला पूर्ण विश्वास असल्यामुळे असल्या खोट्या आरोपांना आम्ही काय घाबरत नाही।